हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी नेत्रा आणि वेलकम बॅक टू DNR डेली फॅमिली ब्लॉग्स. चला तर माझ्या ब्लॉगला सुरुवात करूया. देवपूजा झाली आहे, माझा उपवास आहे आणि मी बटाटी उकडत ठेवली आहे. दुर्वाची अंघोळ झाली आणि दुर्वाला चॉकच भरवते आणि घरातली सगळी कामं झालेली आहेत. लादी, कपडे, भांडे. आता दुर्वाला चॉकच भरवते आणि त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करते. माझा उपवास आहे म्हणून मी आता जेवायला नाही बनवणार, डायरेक्ट संध्याकाळी जेवायला बनवेल. दुर्वाला गुड मॉर्निंग बोलायचं आहे. बोल बाळा. गुड मॉर्निंग. हाय हाय. झोप झाली आहे. आज उपवास होता म्हणून मी सकाळी काय नाही बनवलंय. झोप झाली, आता उठली, चहा बनवलाय आणि डाळीला फोडणी घालते. मी डाळीला उकळी घेते तोपर्यंत मी चहा घेते. अरे स्ट्रॉंग आहे का माझा बाळा? आता मी मोड आलेले चणे आणि मूग आहेत त्याचीच भाजी बनवते. ते यांना खायला घातलेले, ते एक्स्ट्रा घातलेले त्याची भाजी बनवते. त्याच्यात मी कढीपत्ता, कांदा, 2 टोमॅटो आणि कोथिंबीर घेतली आहे. लसणाची पेस्ट घेतली आहे, ती पण घालणार आहे. बाळा मम्मा काम करते ना. मी गॅस चालू करून घेते. कढईत तेल घातलंय आणि त्याच्यात हे काल मावशीने दिलेले साबुदाण्याचे पापड फ्राय केले. आज माझा उपवास आहे, मी आता चहा सोबत परत खाईल. चहा मी शिल्लक ठेवला आहे. थँक्यू सो मच मावशी. मावशी खूप छान साबुदाण्याचे पापड बनवतात, मला खूप आवडतात. मी साबुदाणे भाजून पीठ बनवून आणते, मावशी मला पापड बनवून देतात प्रत्येक वर्षी. मी एक्स्ट्रा पापड बनवून ठेवते, वर्षभर वापरते. खूप छान पापड बनवते मावशी. मावशीच्या हाताला खूप छान चव आहे. पापड पण खूप अमेझिंग असतात. प्रत्येक म्हणजे आठवड्याचा उपवास असला, माझा सोमवार असतोच नेहमीचा, तर साबुदाणे किंवा काही साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे खाऊन खाऊन कंटाळा येतो. चहासोबत हे पापड खूप बेस्ट आहेत. आणि वेफर्स. तेल गरम झाले, आता मी त्याच्यात मोहरी ॲड करून घेते. मोहरी तळतळली, जिरं घालते. कांदा छान सॉफ्ट झाला की मी टोमॅटो ॲड करणार आहे. आणि कांदे छान सॉफ्ट झालेत, आता मी त्याच्यात टोमॅटो ॲड करून घेते. टोमॅटो ॲड केल्यावर मी आता त्याच्यात अद्रक आणि लसूणची पेस्ट ॲड करून घेते. छान फ्राय व्हायला द्यायचं आहे. टोमॅटो पण सॉफ्ट झाला की त्याच्यात मसाले ॲड करायचे. मी आता सगळे मसाले ॲड करून घेते. सगळ्यात आधी मी हळद, धना जिरा पावडर, लाल मिरची पावडर आणि मी त्याच्यात मोड आलेले मूग आणि चणे ॲड करून घेते. वरून कोथिंबीर आणि आता लास्टला नमक ॲड करून घेते. आता मी ताट झाकून घेते आणि त्याच्यावरून पाणी थोडंसं ॲड करून घेते. आणि कमी गॅसवर ॲटलीस्ट 5 मिनिटं शिजायला द्यायचं, जास्त वेळ लागत नाही. शिजलं की मी तुम्हाला एकदा बॅक कॅमेरा करून दाखवते. आता आपण ओपन करून बघूया. खूपच परफेक्ट शिजली आहे. शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि खूप छान दिसते. तुम्ही बघू शकता, उसळसारखी. कुठे बसले?
बाकी आमची दुर्वा. रंधाराच नाही ढोळा बाकी. तुझं काय चालू आहे? मी रेडी होते. मला कलर सिलेक्शन करायला जायचंय म्हणून. कसला कलर? सांगू? सेफ्टी डोअरसाठी कलर सिलेक्शन करायचं आहे 2 कलरमध्ये. ते सिलेक्ट करायला जाते मी. माझ्याकडून नक्की सांगा. काय? माझा न्यू ड्रेस कसा वाटला कमेंट करून सांगा. माझ्या हजबंडने मला गिफ्ट दिला व्हॅलेंटाईन वीकसाठी. किलाभिषेक हे घ्या ना. 30 पाव आहे. हलवावाला गाजर 1 किलाभिषेक. किती 20 रुपये. करायचं? व्हॅलेंटाईन डे स्पेशल कसं तोंडात बोटं घालते का घाणी? छान आहे ना? जोन आहे. नाही व्हाईट आहे मस्त. हा द्या ना. सेल 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 हर एक माल 50 रुपये 100 रुपये हर एक माल 50 रुपये 100 रुपये सेल 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 हर एक माल 50 रुपये 100 रुपये हर एक माल 50 रुपये 100 रुपये पुढे बघायचं बेबी. नको नको. 50 का आधा किलो 50 का आधा किलो. कसे आहे? 20 पुदिना 10. बघ ना. हम्म? 20 रुपये. घे ना मग. 50 दिले ना. बेबी हात नका लावू. छी असतं का? धनिया मेथी 20 पुदिना 10. हां हात पकड बच्चा पडायला. चल इकडे माझा. काय काय घेतो? खुशबू सुन के लेना 10 रुपया है. हाँ चले खुशबू सुन के लेना 10 रुपया. खुशबू सुन के लेना 10 रुपया. हे बघ इथं आणि घे. काय? दे ना. किती घेते? सगळे भांडी काय? 100 रुपयाला सगळी भांडी. सर्व दोन्ही आण ना मग. 100 रुपये हर माल 100 रुपये दिल्ली धमाका से पे चलने वाले बर्तन 100 रुपये 100 रुपये 100 रुपये 100 रुपये दिल्ली धमाका से 100 रुपये 100 रुपये 100 रुपये इंजेक्शन पे चलने वाले बर्तन 100 रुपये 100 रुपये 100 रुपये 100 रुपये दिल्ली धमाका से 100 रुपये 100 रुपये 100 रुपये 100 रुपये हर माल 100 रुपये दिल्ली धमाका से गैस पे इंजेक्शन पे चलने वाले बर्तन काय? कितने काय भैया? ₹150 रुपये. पाडू नको.
काय खाते बच्चा कॉटन कॅन्डी चल झालं झालं. मिसळ पाव आला का सर आलो 20 ला पाव द्या. काय देऊ मी भाजी घेऊन आलेली आहे आणि आता मला जेवायचं आहे. वाजले 8. उपवास आहे, भूक लागली. आता मी जेवून घेते. आम्ही जेवलो आहेत आणि आम्ही आता भांडी धुवून घेते पटापट. उपवासानंतर जेवल्यावर खूप बरं वाटतं. आम्ही जेवलो आहेत आणि मी आता भांडी धुवून घेते पटापट. जेवणे वगैरे सगळ्यांची झाली आहेत. दुर्वा तिच्या पप्पांबरोबर मस्ती करत. आता मी दुर्वाला झोपून घेते, तिच्यावर थोडा वेळ खेळते आणि व्हिडिओ एडिट करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.